पी2पी जय. तर आपण इथे जे या लहान चिंचपाडा गावामध्ये आलो याला कारण आहे व आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवारची तक्रार आता इथे हल्ली आपण शिरपूरमध्ये आणि नवापूरमध्ये तक्रार दिलेली होती आणि ती तक्रार युनोपर्यंत पोचली आहे. युनोपर्यंत पोचल्यामुळे आता आपलं काम सुरळीत चालू झालं आहे आणि एसी कुंवर केसर सिंह आदिवासी एसी कुंवर केसर सिंह भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मुक्काम कटासवण तालुका पोस्ट विहारा जिल्हा सुरत तापी गुजरात भारत इंडिया. पिनकोड नंबर 394650. तर आपण दादाबाबांचं रंजनपूरचे गुलाम बाबा रामदास बाबा आणि जगुमाता यांच्या आधाराने त्यांनी जे काय आपल्याला कुदरती रुलिंग व्यवहार दिलेला आहे आणि त्यानुसार विश्वशांती आणि विश्वशांतीनुसार आपण जे काय आता समाजाचं कार्य पार पाडलेलं आहे आणि पार पडून गेलं आहे. फक्त शिरपूरमध्ये स्तंभ उभं करायचं आहे आणि स्तंभ उभं केल्यानंतर आपण तिथे पण आपलं ऑफिसचं काम चालू करणार आहे. आणि इथे नवापूरमध्ये लहान चिंचपाडा ग्रामपंचायत येथे सुद्धा आपण स्तंभ उभा करू आणि इथे पण आपण आपल्या पद्धतीने जे काय दादाबाबांचं जे कार्य आहे विश्वशांतीनुसार आणि जे काही समाजाचं काम आहे ते समाजाचं काम भारत सरकार भारताचं संविधान लँड रेव्हेन्यू रूल्स ट्रेझरी रूल्स आणि आर्टिकल 0 ते आतापर्यंत जे काय चालवलं होतं यांनी आणि चालवत होते तर त्याच्यामध्ये आपले जे आदिवासी समाजाला न घेता यांनी युनोमध्ये जे काय केलं होतं युनो UK जे काय डिक्लेअर केलं होतं ते डिक्लेअर असं झालं होतं की बाबा आदिवासी भारत सरकार हा आहेच नाही असं दाखवलं गेलं होतं आणि पुरवार झालेलं आहे ते आदिवासी एसी कुंवर केसर सिंह भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मुक्काम कटासवण तालुका पोस्ट विहारा जिल्हा सुरत तापी गुजरात भारत इंडिया. पिनकोड नंबर 394650. दादांनी जेव्हा युनोमध्ये जाहीर केल्यानंतर युनो UK जाहीर झालेलं आहे आणि ते आपण परत रिपीट करून जाहीर केलेलं आहे. तर याला प्रतिसाद का मिळाला नाही त्याच्यामागे काय राज आहे ते आता सगळं डोळ्यासमोर आणि मीडियासमोर येणारच आहे. याच्यामध्ये भारत सरकार मीडिया भारत सरकार परिवार भारत सरकार समिती आणि कुदरती रुलिंग जो व्यवहार आहे तो आजीवन आहे. तो एका दिवसाचा नाही किंवा एका महिन्याचा नाही अनाष्काळपूर्वीपासून चालत आलेला व्यवहार आहे तो आणि त्या व्यवहारला कोणी मानायला तयार नाही म्हणून ते आता आपल्याला स्वतः पाऊल उचलून आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवारच्या मार्फत आपण जे काम उचललेलं आहे ते योग्य आहे असल्यामुळे इथे ईस्ट इंडिया कंपनी इंग्रज आणि हा जो विपिनभाई मंगलदास चोखावाला रेटिया तुवर दाल मिलवाला स्वस्तिक पेट्रोल पंपवाला उद्योगपती हा राहणार नवापूरचा आहे आणि त्यांनी सगळं हे मला सांगितल्यावर मी हे काम उचललं आणि ते काम पार पाडलं. कारण त्याच्यानुसारच आपण हे काम चालू केलेलं आहे. विपिनभाई मंगलदास चोखावाला हा एक उद्योगपती आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की बा आम्ही सगळे मिळालेलो आहे आणि आमची लिंक असते म्हणे त्या लिंकनुसार मग व्यापारी कर्मचारी आणि पुढारी ह्यांची लिंकमध्ये ह्यांनी जे काय केलं ते स्वतः कंपनीवाल्यांनी केलेलं आहे आणि कंपनीवाल्यांनी केल्यामुळे ते आम जनतेचा आपला समाजाचा तो रेव्हेन्यू तर आहे लँड रेव्हेन्यू रूल्स ट्रेझरी रूल्सनुसार जो काय पैसा आहे तो पैसा आपल्या घरपोच भेटत नाही आणि ग्रामसभेचा जो ठराव असतो तो नाही नगरपालिकेचा असतो तो नाही महानगरपालिकेचा असतो तो नाही. तर हे सगळं अर्जी फर्जीवर चाललेलं आहे ते चालत होतं आणि चालवत होते. त्याच्यासाठी आपण रंगेहात पकडलं आहे आणि रंगेहात पकडल्यामुळे आता जो काय विषय असेल तो सगळा मीडियासमोर येईल आणि मीडियासमोर आल्याशिवाय हे राहणार नाही. आणि झालं युनोपर्यंत आपलं जे काय दस्तावेज आहे ते दस्तावेज युनोपर्यंत पोचले. समितीचे जे दस्तावेज आहेत ते समितीचे दस्तावेजसुद्धा युनोपर्यंत पोचलेले आहे आणि त्यानुसार आपण हे कार्य आपण पार पाडत आहे.
आणि ते पार झालेलं आहे. कोणाला शंका असेल, कोणाला भ्रम असेल, कोणाची आत्मा मानत नसेल, त्यांनी मीडियासमोर बसावं आणि मीडियासमोर बसून मग ते धार्मिक असो का सामाजिक असो, त्यांनी सगळ्यांनी यायचं आणि समोर बसायचं आणि जे काय असेल मनामध्ये शंका असेल ते सगळे दूर करायची. एवढंच माझं कळकळीची नम्र विनंती. आणि या नम्र विनंतीनुसार आमचा जो काय दादाबाबांचा व्यवहार आहे तो काय खोटा नाही आणि खोटा राहणार पण नाही, खोटा असू पण शकणार नाही. पण यांनी गुप्तमध्ये चालवलं, ती एक मोठी त्यांची जबाबदारी होती, ते पार पाडायचं राहू दिलं. आणि यांनी डायरेक्टच दादाबाबांना देशद्रोही, आतंकवादी, नक्षलवादी, जातीवादी, आतंकवादी काय असेल ते XYZ सगळं घोषित केलेलं आहे. आणि त्यानुसार आदिवासी समाज हा मागास आहे. आणि त्यानुसार आपण हे शिरपूरमध्ये जे का आपण ऑफिस टाकलं आहे ते ऑफिस याच्यासाठी टाकलं गेलं का बाबा आदिवासी समाजावर जे अन्याय त्याचं शोषण होत आहे ते परत होऊ नये. आणि आपलं कोणत्याही धर्माशी भांडण नाही किंवा भांडण राहणार पण नाही. पण हे जे काय उद्योगपती चालवत आहे अरबपती खरबपती बनून, तर त्यांच्याकडे जो पॉवर आहे तो पॉवर हा अर्धीमर्धी फर्जीचा आहे. कारण हा पॉवर भारत सरकारचा नाही. भारत सरकारचा जो पॉवर आहे तो युनोचं पण आहे, दिल्लीचं पण आहे आणि गल्लीचं पण आहे. पण या लोकांनी गुप्तमध्ये चालवल्यामुळे व्यापारी, कर्मचारी, पुढारी पण फसले. आणि याच्यामध्ये जे काही दलाल आहे, आदिवासी समाजामध्ये जे दलाल आहे, अधिकारी असो, पुढारी असो किंवा भारत सरकार परिवारमध्ये असो, भारत सरकार समितीमध्ये असो, हे काही दलाली लोक आहे. या दलाली लोकांनी दलाली केल्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय त्याचं शोषण होत आहे. ते परत असं शोषण होऊ नये म्हणूनच आम्ही हे गावोगावी फिरून लोकांची समिती बनवून लोकांना जो काय आमचं जे काय समाजाचं अन्यायाचं शोषण जे काय होत आहे ते होऊ नये म्हणून आम्ही विश्वशांतीनुसार आम्ही हे सगळं पार पाडत आहोत. तर बाकीचं जे काय असेल ते आता मीडिया तर बघतेच आहे आणि सगळ्यांना माहीतच आहे की बाबा हे मीडियाशिवाय आता पुढचा पाऊल उचलला जाणार नाही. आणि याच्यामध्ये आता हल्ली काही दिवसानंतर आम्ही जे भारत सरकार मीडिया जी असते, सरकारी मीडिया असते, त्या सरकारी मीडियाची जी काय फी असेल ती फी भरून आम्ही मीडियासमोर सगळं ओपन करणार आहे. एवढं कळकळीची सगळ्यांना ऑल वर्ल्डचे जे काय अधिकारी आहेत त्यांना, जे काय समाजाचे असतील ते त्यांना आमची कळकळीची नम्र विनंती आहे की बाबा हे खरं असून सुद्धा तुम्ही लपून काम केलं आहे ते चुकीचं आहे आणि ते देशद्रोहीचं काम करत आहे असं माझं परिवारचं आणि आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवाराचं म्हणणं आहे. आणि ते प्रॉब्लेम सोल्व करावा असं आमची कळकळीची नम्र विनंती आहे. आपकी जय, पितू की जय, जय आदिवासी.